कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का आला नसेल हा मॅट परीक्षेला? कुठे आहे, काय करतोय, काहीच कळत नाहीये। बरं याला फोन मेसेज करावा तर कशालाच रिप्लाय करत नाही हा। आता कसा निरोप पोहोचवू मी ह्याच्यापर्यंत? काय करू काहीच कळत नाहीये मला। तू नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा। आणि या सगळ्याचा ना मला खूप जास्त त्रास होतोय। पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल। विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं काय झालंय नक्की? मला सांग, तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर तुझं ब्रेकअप झालंय का? हे बघ, असं काही असेल तर हे सगळं तू माझ्यासोबत शेअर करायला हवंस। अरे आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना। आणि समजा जर असं काही असलं तरी, अरे तू परीक्षेला का येत नाहीयेस, पेपर का बुडवतोयस? विश्वा, तुला कळतंय का ह्या सगळ्यामुळे तुझं अख्खं वर्ष वाया जाईल आणि तुझं वाईट झालेलं नकोय मला। त्यामुळे मी प्लीज रिक्वेस्ट करते विश्वा तुला, प्लीज एकदा माझ्या मेसेजचा रिप्लाय कर प्लीज। जानू, जानू कुठे होतीस तू? छान, अरे तूच मला म्हणालास ना फ्रेश होऊन घे, तेच करत होते। जानू, असं का होतं मला माहित नाही, पण तू एका क्षणासाठी जरी माझ्या नजरेसमोरून गायब झालीस ना, तरी मला असं वाटतं की तुला माझ्यापासून कोणीतरी लांब नेते। हे बघ, आपल्याला कोणीही एकमेकांपासून लांब नेऊ शकत नाही, कारण आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे। त्यामुळे आपल्याला कोणीच एकमेकांपासून तोडू शकत नाही। ठीक आहे, जेवण तयार आहे, चल जेवण घेऊ। हो चल। तू नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा। पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल। विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं काय झालंय नक्की? मला सांग, तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर तुझं ब्रेकअप झालंय का? हे बघ, असं काही असेल तर हे सगळं तू माझ्यासोबत शेअर करायला हवंस। अरे आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना। अरे देवाच्या कर्मा, काय करू रे तुझं? त्या मुलीवर एवढं प्रेम केलं, तिला सांगितलं देखील नाहीस। हा, बरं तुझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे असं सांगितलंस, बरं मग या सगळ्यात त्या बिचारीची तरी काय चूक? तिच्या चांगल्यासाठी, तिच्या भल्यासाठी तू तिच्या मार्गातून वेगळा झालास आणि स्वतःची ही अवस्था करून घेतली। विश्वा राजा उठणार आहे, उघडणार डोळे, नको त्रास देऊ असा। विश्वा बाबाने खूप त्रास होतोय रे, तुला ऍडमिट केल्यापासून जेवले सुद्धा नाही येत ते। उठणार आहे राजा, डोळे उघड आणि बघणार आहे।
नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा. पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल. विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं? विश्वा, हे बघ डोळे उघड, आई आली की नाही? हे बघ इथे बघ, माझ्याकडे बघ, डोळे उघड. बाबाला फोन कर. हा बोला. अहो विश्वाला शुद्ध आली, डोळे उघडले पाहतोय माझ्याकडे. तुम्ही खूप चांगली बातमी दिलीत. देवाचीच कृपा आहे. खरंच देवाचीच कृपा. तुम्ही या बघू लगेच. आम्ही तिकडे येतो, लगेच निघालो. डॉक्टर, नर्स, विश्वा, डॉक्टर विश्वाला शोध झाली बघा ना. आलात तुम्ही? तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. आधी मला सांग, तू इथे अशी का बसली होतीस आणि तुझा चेहरा असा का दिसतो? काय झालं? नाही, काय झालंय? जानूने कळवलं की तिला येता येणार नाहीये. अरे दोघं येणार होते ना, पण काय झालं? काय माहित. बघा ना, इतकी आशा होती मला ती येईल, 4 दिवस राहील. लक्ष्मी, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण जरा जानू आणि जयंतच्या दृष्टीने विचार कर ना. त्यांचं आत्ता कुठे नुकतंच लग्न झालं. त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा नसेल का? हं? म्हणजे तुला तिला भेटायचंय, बरोबर आहे ग, पण कधी कधी ना नवऱ्यानं नाही आवडत बायकोनं सारखं सारखं माहेरी जाणं. त्यामुळे नाही आली आणि आपल्याला काय भेटेल ना जानू, एवढं काय. तुमचं बरोबर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.